नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील SGGS कॉलेज या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी SGGS कॉलेज अभियांत्रिकी संस्था येथे विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेला विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्तुंग प्रतिसाद। विज्ञान भारतीतर्फे दरवर्षी घेण्यात येणारी देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय विज्ञान प्रज्ञाबोध परीक्षा म्हणजेच विद्यार्थी विज्ञान मंथन ही परीक्षा दिनांक 8 डिसेंबर रविवार रोजी श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथे घेण्यात आली। विद्यार्थी विज्ञान मंथन या परीक्षेस देवगिरी प्रांतातून 14 जिल्ह्यांमधून 8वी ते 11वी पर्यंतचे 123 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा सकाळी 7 वाजता प्रवेश देण्यात आला। तर सकाळी नाश्त्यानंतर लगेच परीक्षा शिबिराचे उद्घाटन 8 ते 9 या वेळात करण्यात आले। या परीक्षा शिबिराचे उद्घाटन श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेडचे संचालक डॉक्टर मनेशजी कोकरे यांच्या हस्ते करण्यात आले। तर या प्रसंगी ग्रामीण टेक्निकल मॅनेजमेंट स्कॅम्प्सचे मुख्य संपादक डॉक्टर विजय पवार, नोडल कोऑर्डिनेटर महाराष्ट्र विज्ञान विद्यार्थी विज्ञान मंथन श्री सुभाष पाटील, दीनदयाळ संशोधन संस्था डॉक्टर उपेंद्र डी कुलकर्णी, केंद्रीय मूल्यांकन संघ PVM विज्ञान भारती सदस्य श्री श्याम बारडकर, कोषाध्यक्ष मराठी विज्ञान परिषद नवीन नांदेड प्राध्यापक डॉक्टर ओमप्रकाश दर्रक, संभाजीनगर MGM संस्थेचे डायरेक्टर श्रीनिवास औंधकर, मराठी विज्ञान परिषद अध्यक्ष श्री सुरेश जोंधळे सह मान्यवर उपस्थित होते। परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत घेण्यात आली। यावेळी विद्यार्थी परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांसोबत आलेल्या पालकांची गैरसोय होऊ नये याकरिता पालकांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये आपल्या पाल्यांना पुढील शिक्षणाची दिशा व विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य याविषयी विविध संस्थांच्या मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात आले। एकंदरीत विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळात पालकांचा देखील वेळ केव्हा निघून गेला हे पालकांना देखील कळले नाही। तर दुपारच्या वेळेस भोजनाच्या नंतर पुन्हा पालकांना व विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन देण्यात आले व सायंकाळी 5 वाजता विद्यार्थी विज्ञान मंथन या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा निकाल घोषित करण्यात आला व लगेच त्यांना योग्य ते पारितोषिक देण्यात आले। यावेळी बोलताना श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेडचे संचालक डॉक्टर मनेशजी कोकरे प्रसार माध्यमाशी बोलताना म्हणाले, धन्यवाद। ॲक्च्युली ही परीक्षा 6वी ते 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी होती आणि विद्यार्थी विज्ञान मंच या संस्थेतर्फे आम्हाला विनंती करण्यात आली होती आणि आम्ही प्रथमच ही राज्यस्तरीय परीक्षा या आमच्या कॅम्पसमध्ये आयोजित केली होती। या परीक्षेचं नियोजन अगदी व्यवस्थित आमच्या सर्व व्हॉलंटियर्सनं प्राध्यापक मंडळीने केलं आणि त्याचबरोबर सर्व पालक आणि विद्यार्थी या सर्वांनी अगदी हिरिरीने या परीक्षेमध्ये भाग घेतला आणि ओव्हरऑल ही परीक्षा खूप छान झाली असाही आम्हाला फीडबॅक मिळाला। त्यामुळे आम्ही त्या संस्थेचे खूप आभार मानतो की आम्हाला ती अपॉर्च्युनिटी दिली की विद्यार्थ्यांना आमच्या कॅम्पसमध्ये येऊ शकले ते आणि ते परीक्षा देऊ शकले आणि आमचा कॅम्पस पण ते व्हिजिट करू शकले। धन्यवाद। या ठिकाणी दिवसभराचा शेड्यूल कशा प्रकारे होता? सकाळी 7 वाजता रजिस्ट्रेशन स्टार्ट झालं आणि त्याच्यानंतर मग 8 वाजता ॲक्च्युली या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं 8 ते 9 आणि त्याच्यानंतर 6वी ते 11वी 6वी ते 8वी पर्यंत एक गट होता आणि 9वी ते 11वी पर्यंत एक गट होता आणि या विद्यार्थ्यांचं फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स आणि त्याचबरोबर IKS तर या विविध विषयामध्ये त्यांची थेअरी परीक्षा आणि प्रॅक्टिकल परीक्षेचं आयोजन केलं होतं विविध सत्रामध्ये। हे विद्यार्थ्यांसाठी होतं। त्याचबरोबर पालकांसाठी आम्ही एक वेगळं वर्कशॉप
अरेंज केलं होतं। विविध संस्थेमधून मान्यवर आम्ही त्यांना बोलवलं होतं आणि त्यांनी त्या पालकांना सुद्धा मार्गदर्शन केलं। त्यामुळे विद्यार्थी परीक्षेमध्ये बिझी असताना पालकांना सुद्धा त्यांचा वेळ अगदी व्यवस्थितरित्या त्यांचा मॅनेज करता आला आणि सायन्स आणि टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंगचं जे काय भवितव्य आहे याच्याबद्दल त्यांना थोडी जाण करून दिली। सरासरी या ठिकाणी विद्यार्थी विज्ञान मंथन या परीक्षेमध्ये विद्यार्थी किती सहभागी झाले होते? या परीक्षेमध्ये ॲक्च्युली देवगिरी प्रांतामधून टोटल 14 जिल्ह्यातून 123 विद्यार्थी आणि त्यांचे पालक या परीक्षेमध्ये सहभागी झाले होते। या ठिकाणी आपण छोटा मोठा कार्यक्रम जर करायचा म्हटलं तर आपण कमीवरती 8 दिवस 15 दिवस आयोजन लावतात, परंतु या ठिकाणी अशा प्रकारे एवढा मोठा या पूर्ण आलेल्या पालकांचं एक आयोजन, त्यानंतर या विद्यार्थ्यांचं वेगळं आयोजन, त्यानंतर सर्वांची जी या ठिकाणी राहण्याची सर्व या ठिकाणी जे आलेत त्यांची सोय करण्यासाठी तुम्हाला किती दिवसापासून या ठिकाणी आयोजन करावं लागतं? या ठिकाणी किती जण आपल्यासोबत होते? ओके, ॲक्च्युली आम्हाला या कार्यक्रमाबद्दल 1 महिन्याभरापूर्वी आम्हाला विनंती करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर आम्ही एक पूर्ण कमिटी बनवली 15 दिवसापूर्वी आणि प्राध्यापक किरण आणि त्यांची पूर्ण टीम जी आहे एंटायर टीम जवळजवळ 20 फॅकल्टी मेंबर्स आणि 40 व्हॉलंटियर्स विद्यार्थी या लोकांनी मागच्या जवळजवळ 15 दिवसपासून ते त्याची तयारी करत आहेत आणि अगदी मायक्रो मॅनेजमेंट मायक्रो प्लॅनिंग त्यांनी केलं आणि नुसतं प्लॅनिंगच केलं नाही तर त्यांनी एक्झिक्युशन पण केलं आणि या सर्व एक्झिक्युशनबद्दल आलेले जे पालक आहेत आलेले जे विद्यार्थी आहेत ते सर्वजण आनंदित आहेत आणि हेच आम्हाला याच्याबद्दलच आम्हाला खूप आनंद वाटतो। इथं आलेले या परीक्षेसाठी आलेले पालक त्याचबरोबर विद्यार्थी विज्ञान मंच याचे विविध पदाधिकारी सर्व विद्यार्थी या पवित्र कॅम्पसमध्ये, ज्या कॅम्पसचं नाव श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र महाविद्यालय आहे, या कॅम्पसमध्ये सर्वजण आले। सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो। धन्यवाद। या ठिकाणी आपल्यासोबत श्याम बारडकर सर देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करू। सर काय सांगणार? प्राध्यापक श्याम बारडकर, ही जी विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा आहे त्या परीक्षेची जी अकॅडमिक टीम आहे त्या अकॅडमिक टीमचा केमिस्ट्री विषयाचा राष्ट्रीय पातळीवरचा विषय तज्ञ म्हणून मी इथे परीक्षेचा नियंत्रक म्हणून मी इथे उपस्थित आहे। ही परीक्षा विज्ञान भारती, NCERT आणि नॅशनल काउन्सिल फॉर सायन्स म्युझियम या तिघांच्या तर्फे आयोजित केली जाते। मुळात ही चळवळ सुरू झाली आहे ती केरळमध्ये स्वदेशी विज्ञानपासून सुरुवात झालेली आहे। आपल्यावर असं बिंबवलं गेलं मागच्या पिढीवर माझ्यासारख्या की विज्ञान आणि तंत्रज्ञान हे फक्त पाश्चिमात्यांची देणगी आहे आणि ही समज पुरेशी योग्य नाही, बऱ्याच अंशी चूक आहे। भारतीय तत्वज्ञान आणि भारतीय विज्ञान खूप पुढारलेलं होतं आणि भारतीय विज्ञान वैज्ञानिकांचा सहभाग हे सगळं विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवायचं आम्हाला होतं। अर्थात याचा अर्थ असा नाही की आधुनिक विज्ञान आणि इतर भारत सोडून असलेल्या इतर देशातील शास्त्रज्ञांचे योगदानाबद्दल ही आम्हाला माहिती कळवायची होती, पण भारतीयांच्या बद्दल विशेषत्वाने आणि एकत्रितपणेही जायला हवी होती। शिवाय हल्ली मुलांना अभ्यासक्रम खूप आहे, परीक्षेत मार्क खूप आहेत, पण प्रयोग प्रत्यक्ष मुलं कधी करत नाहीत म्हणजे आणि त्यामुळं मुलांना स्वतःला प्रत्यक्ष एखाद्या रासायनिक भौतिकशास्त्र जीवशास्त्राच्या प्रयोग नुसता वाचून स्वतः तो प्रयोग वाचून करून पाहता यावा आणि तो आपल्याला कितपत जमतो हे पाहता यावं, ज्याला आम्ही आधुनिक लर्निंग प्रोसेसमध्ये ह्या मॉडेल्समध्ये सेल्फ लर्निंग म्हणतो की शिक्षकाचं काम शिकवणे नाही तर शिक्षकाचं काम शिकवण्यासाठी फक्त प्रमोट करणे हा उद्देश आम्ही इथं पूर्ण करतो। ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षे या VVMच्या परीक्षेसाठी इंजिनिअरिंग कॉलेजचे डायरेक्टर कोकरे आणि त्यांचे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ या डिपार्टमेंटचे सर्व प्रमुख, विशेष म्हणजे फर्स्ट इयरचे व्हॉलेंटियर विद्यार्थी या सगळ्यांनी जी आम्हाला मदत केली त्यांचं VVMच्या अकॅडमिक कमिटीतर्फे मी पुनश्च एकदा अभिनंदन व्यक्त करतो। शिवाय माझे मित्रमंडळी देवगिरी प्रांताचे जे सर्व आहेत, अमोलजी आहेत, त्याच्यानंतर नितीनजी आहेत, ह्या श्रीपादजी आहेत, या सर्वांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि ही परीक्षा उत्तमरित्या पार पडली आणि विद्यार्थ्यांनी जो आनंद व्यक्त केला त्याबद्दल आम्ही सर्वजण भारावून गेलो आहोत एवढं बोलतो आणि थांबतो। या ठिकाणी अमोल कुंभरकर सर देखील आहेत, आपण काय सांगणार आजच्या परीक्षेविषयी? मी या परीक्षेसाठी माझ्याकडे प्रांत समन्वयक देवगिरी प्रांत म्हणून जबाबदारी आहे आणि आज खरोखर हा आजचा जो कार्यक्रम आहे आपलं शिबिर आणि परीक्षा
जी आहे ती खूप उत्कृष्टपणे पार पडलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व व्हॉलेंटिअरनी आणि इव्हॅल्युएटरनी खूप छान पद्धतीने याला सहकार्य केलं. संचालक जे आहेत या संस्थेचे, त्यांचे आम्ही पूर्ण देवगिरी प्रांतातर्फे विशेष आभार मानतो. आणि ह्या विषयाचा जो मूळ गाभा आहे, जसं आता सरांनी सांगितलेलं आहे की त्या अनुषंगाने इथे जे विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे यांचं सगळ्यांचं सगळं खूप कौतुक आहे, विजेत्यांचं अभिनंदन आहे. आणि सोबतच एक सांगू इच्छितो की पूर्ण देवगिरी प्रांत म्हणून आपल्याकडे या ठिकाणी जवळजवळ 3400 विद्यार्थ्यांनी प्राथमिक फेरीमध्ये भाग घेतला होता. त्यापैकी 124 विद्यार्थी जे आहेत ते निवडले होते आणि त्यांनी आज इथे परीक्षा घेतली. आणि याच्यातले आता जे विजेते 18 विजेते जे निवडलेले आहेत, ज्यांना गुणानुक्रमाने आपण 5,000, 3,000, 2,000 रुपये पारितोषिक दिले, रोख रकमेचा पुरस्कार आणि पदक चिन्ह सन्मानित करण्यात आलेलं आहे. यापैकी 18 विद्यार्थ्यांपैकी 12 विद्यार्थी आता हे राष्ट्रीय स्तराच्या परीक्षेसाठी निवडलेले आहेत. आणि ते आता त्यांची राष्ट्रीय स्पर्धा जी आहे ती मे महिन्यामध्ये 17-18 तारखेला पुढच्या वर्षी 2025 मध्ये होणार आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत परीक्षेला जे विद्यार्थी आले त्यांच्यासोबत पालक देखील आलेले आहेत. तर विद्यार्थी कसे घडावी याविषयी या ठिकाणी चर्चा करण्यात आली. अतिशय चांगलं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे सरांनी. त्यानिमित्त आपण त्यांच्याशी चर्चा करू. सर्वांना समजेल अशा भाषेत, बोली भाषामध्ये, मराठी भाषा म्हणजे सर्वांना मराठी भाषा समजेल या भाषेत आपण समजून सांगलात की कसं काय होतं नेमके. कारण अनेक जणांची भाषा असते समजतच नाही समोरच्याला. आपण सांगता, समोरचे झोपतात, परंतु तुम्ही जेव्हा या ठिकाणी सांगत होतात तेव्हा प्रत्येक जण उत्साहात होते तुम्ही काय बोलणार. तर हे नेमकं कसं? मुळात हे लक्षात घेतलं पाहिजे की भारताचं जे शिक्षण प्रक्रिया आहे, ही शिक्षण प्रक्रिया खूप पुरातन काळापासून चालत आलेली आहे. आणि पुरातन काळापासून चालत आलेल्या पुरातन आहे, पण ती परंपरा जी आहे ही सनातन परंपरा आहे. सनातन याचा अर्थ कुठला तरी एका विशिष्ट पद्धतीने न घेता, सनातन याचा अर्थ जिचा गौरवशाली परंपरा आहे अशा परंपरेचे आपण शिक्षण देत आलेलो आहोत. या शिक्षण प्रक्रियेमध्ये मुलांना जोपर्यंत व्यक्तिगत स्तरावर अनुभव प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याच्या ज्ञानाची समृद्धी होत नाही. आणि असं हे व्यक्तिगत स्वरूपातलं अनुभवाच्या आधारावरती जेव्हा ज्ञान मिळतं त्यावेळेला ते ज्ञान चिरकाल टिकणारं असतं. आणि हे चिरकाल टिकणारं ज्ञानच त्याला पुढे त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कामाला येत असतं. त्यामुळे अशा पद्धतीच्या शिक्षण धोरणामधून, ज्या शिक्षण धोरणाने या देशाचाच नव्हे तर जगाचा कायापालट होणार आहे, अशा पद्धतीच्या शिक्षण धोरणाकडे आपण एका सकारात्मक आणि चांगल्या नजरेने सगळ्यांनी बघितलं पाहिजे असं मला वाटतं. या ठिकाणी आपण जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना अगदी सोप्या भाषेत सांगितलं की आपल्या घरचा छोटा मुलगा असेल, तो पुढे चालून भविष्यामध्ये भारताचा नागरिक चांगला होऊ शकतो. हा चांगला नागरिक घडवण्यासाठी, चांगला एक विद्यार्थी होण्यासाठी आणि चांगला सक्सेस होण्यासाठी लहानपणापासून त्या लेकराकडे कसं लक्ष द्यायला पाहिजे हे तुम्ही सांगितलं, ते थोडक्यात सांगा. विद्यार्थ्यांना आपण जेव्हा घरी आपल्या मूल जन्माला येतं तेव्हापासून खऱ्या अर्थाने त्याची शिक्षण प्रक्रिया ही चालू होते. म्हणजे थोडंसं धाडसाने म्हटलं तर हरकत नाही, वावगं ठरेल, पण जेव्हा ते मूल 4 भिंतीमध्ये शिकायला जातं त्यावेळेला त्याच्या नैसर्गिक प्रक्रियेद्वारे जे शिक्षण आहे ते बंद होतं की काय. खरं म्हणजे 35-40 वर्ष शिक्षण क्षेत्रात राहिल्यानंतर सुद्धा मला असं वाटतं की विद्यार्थी हा जन्मजात शिकत असतो. आणि ते जे नैसर्गिक अनुभव त्याला मिळत असतात, ते जे घरगुती अनुभव त्याला मिळत असतात, ते जे समाजामध्ये राहून अनुभव मिळत असतात, त्यातून त्याचं जीवन समृद्ध होतं, ज्ञानसंपन्न तो विद्यार्थी होतो. अशा पद्धतीचं ज्ञान देणारी ही जी शिक्षण प्रक्रिया आहे, या शिक्षण प्रक्रियेमध्ये आपण म्हणजे पालकांनी त्या विद्यार्थ्यांचं जिज्ञासा, त्या विद्यार्थ्यांचं कुतूहल हे जागृत ठेवण्याचं काम केलं पाहिजे. म्हणजे मी नेहमी सांगत असतो की विद्यार्थ्यांना आपण हे करू नका, ते करू नका असं सांगण्यापेक्षा हे तू कर, त्यातून काय घडतंय ते बघ, आणि मग त्या घडलेल्या ज्या काही घटना असतील त्यातून त्याला काय शिकायला मिळालं, आणि समजा त्यातून काही चूक झाली असेल तर ही चूक दुरुस्त कशी करायची, त्यात सुधारणा कशी करायची, हा जो काही अनुभव आहे हा अनुभव मिळणं म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षण. ही जी शिक्षण प्रक्रिया आहे ही शिक्षण प्रक्रिया याच आधारावरती होती आणि पुढेही चालत राहील. आणि म्हणून याला
आत्ताच्या भाषेमध्ये 5 वेगवेगळ्या पायऱ्यांद्वारे, ज्याला पंचपदी असं म्हणतात, या 5 पायऱ्यांच्या द्वारे ही शिक्षण प्रक्रिया होत असते. म्हणून पालकांनी आपल्या पाल्याकडे देत असताना, लक्ष देत असताना या गोष्टीचा अवलंब करावा की जेणेकरून त्यांचाच पाल्य हा त्यांचाच नावलौकिक वाढवणारा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थी विज्ञान मंथन 2024 आणि 25 ही परीक्षा आणि अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न झाली. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.